नमस्कार. NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासनं आपण बघतोय ते म्हणजे भाजपमध्ये बरीचशी नाराजी होती आणि त्याचं कारण म्हणजे की अनेक निष्ठावंतांना तिकीट देण्यात आलेलं नव्हतं किंवा सांगून पुन्हा ती माघार घेण्यात आलेली होती. मात्र माझ्यासोबत एक असं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण, की जिकडे जवळपास 46 वर्ष पक्षासाठी काम केलं, त्याच्यासाठी पेपर टाकण्याचं आधी देखील काम केलं, बँकेतही नोकरी केली आणि आज तब्बल 46 वर्षांनंतर भारतीय जनता पार्टीने कोथरूडमधून या उमेदवाराला तिकीट दिलेलं आहे. असे जगन्नाथ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना कुलकर्णी माझ्यासोबत आत्ता आहेत. हा एकंदरीतच प्रवास कसा होता? 46 वर्षांनंतर तुम्हाला आज पक्षाने संधी दिली, ह्याची सुरुवात कशी नेमकी झालेली होती? नमस्कार. मी रांजणगाव गणपती येथे राहत होतो. लहानपणापासून संघाच्या शाखेमध्ये जातो आहे, दुसरी तिसरीपासून. रांजणगाव हा तसा दुष्काळग्रस्त एरिया, परंतु वडिलांची नोकरी तिथं असल्यामुळं राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. परंतु माझे 2 भाऊ पुण्यामध्ये शिकायला आले होते. 75 साली देशामध्ये आणीबाणी आदरणीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आणल्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्या संबंधित सर्व संस्थांवर बंदी आली व त्या बंदीच्या विरोधात माझ्या भावाने त्यावेळेला सत्याग्रह केला होता आणि सत्याग्रह करून त्याला अटक झाली होती. त्यावेळेला माझ्या वडिलांना विनंती करणे किंवा माफी मागायची विनंती सरकारने केली होती. परंतु माझे वडील म्हणले, माझे मुलगा हा पुण्यामध्ये काय करतो मला माहीत नाही, तो संघाचं काम करत असेल तर मी त्याला थांबवणार नाही. त्यामुळं माझ्या वडिलांची नोकरी त्यावेळेला गेली. ग्रामीण भाग असल्यामुळं जवळपास तिथे 2 वर्ष राहिलो, परंतु खेडेगाव असल्यामुळे तिथं उदरनिर्वाहाचं कुठलेही साधन नव्हतं. त्यामुळं आम्हाला पुण्यामध्ये राहायला यावं लागलं आणि त्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये कोथरूडला राहायला आलो. आणि कोथरूडला राहायला आल्यानंतर सुद्धा आम्ही तिघही भाऊ संघाचं काम करत होतो. भारतीय जनता पार्टीच्या कामाची स्थापना झाली त्यापूर्वी मी जवळपास 20 वर्ष संघाचे कोथरूडमध्ये जबाबदारी घेऊन काम केलं. त्यावेळेला कोथरूडला 2च संघाच्या शाखा होत्या आणि त्यामुळे संघ विस्तारासाठी मी, माझं कुटुंबीय यांनी मोठं योगदान दिलं. कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि कॉलेज जीवनाचं संपल्यानंतर मी सुहास सोनवणे यांच्याबरोबर युवा मोर्चाच्या कामाला सुरुवात केली आणि तिथपासून तर आजपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचं पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्यासाठी माझं योगदान दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा रांजणगावमधून इथे पुण्यामध्ये आला तेव्हा तुम्ही तुमचा उदरनिर्वाह सगळा पेपर टाकण्याच्या व्यवसायातून केला. त्याची सुरुवात कशी झाली आणि आजही तुम्ही निवृत्त व्हायला आलात. तुम्ही मगाशी देखील बोलताना सांगितलं की तुम्ही निवृत्त व्हायला आलात, पण तरी देखील तो व्यवसाय तुम्ही आजही सकाळी 4 वाजता उठून पेपर टाकण्याचं काम करताय. मग तो प्रवास कसा होता? तो प्रवास म्हटलं तर खडतर, आनंददायक, कष्टाचा होता. पुण्यामध्ये आम्ही राहायला आलो त्यावेळेला तर भाऊ तर जेलमध्येच होता, वडिलांची नोकरी गेली होती आणि त्यावेळेला मी पेपर टाकत होतो, मधला भाऊ दूध टाकत होता आणि आमची आई घरी म्हणजे ह्याच्या घड्या घालण्याचं काम करत होती. अशा ह्याच्यावर आम्ही 2-2.5 वर्ष संघर्ष करून आमचा उदरनिर्वाहासाठी प्रयत्न केला. परंतु 3 वर्ष वर्तमानपत्र विक्रेत्याकडंच काम केल्यानंतर त्या विक्रेत्यांनी पगार न वाढवल्यामुळं मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी पहिला पेपर जो मिळाला तर तो आणण्यासाठी मी आपाळून चौकात गेलो. मग एक पेपरच्या नंतर 3 झाले, 5 झाले, 10 झाले. मग इथं ज्यावेळेला नवीन भाडेकरू राहायला आला की मी लगेच त्याच्या घरी जायचो, पेपर घेणार का म्हणून विनंती करायचो आणि मला पेपर असं मिळत माझे जवळपास 700-750 पेपर झाले. आणि त्यावेळेला मात्र मग लोकांच्या ओळखी झाल्या, काही आर्थिक अडचणी तर कस्टमर मला मदत करत होते आणि त्यांचाही पैसे मी वेळेवर देत होतो. त्यातनं माझं भरभराट व्हायला मदत झाली. या सगळ्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज 46 वर्ष झाले तरी देखील त्यांनी त्यांचा पेपरचा व्यवसाय जो आहे तो बंद केलेला नाही आहे. त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा जो त्यांचा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे किंवा हे जे प्रत्येकाच्या घरी जाऊन तो एक तिकडे संबंध ठेवणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा प्रचार देखील होतो आहे. म्हणजे खरंच जे एक म्हणतो की सामान्य नागरिकांसाठी सामान्य उमेदवार, हे एक त्याचं जिवंत उदाहरण आहे. उमेदवारी खरं त्यांच्या पत्नींना मिळाली. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की ताई, तुमचं नेमकं विजन काय असणार आहे कोथरूड या प्रभागासाठी? कोथरूड प्रभाग 31 मधून माझं विजन आहे की सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देणे,
त्याच्यानंतर पाणी, रस्ते, वृद्धांना फुटपाथवरून नीट चालता येत नाही त्याच्यासाठी सोयी करणे, बागा, हरित पुणे किंवा हरित कोथरूड करण्याचं आमचा मानस आहे. आपण बघतो एकंदरीत कोथरूडमध्ये जे काही समस्या आहेत त्या समस्यांमधले सगळ्यात मोठी समस्या आहे की वाढतं झोपडपट्टी आणि त्यासोबतच जो कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे किंवा वाहतूक कोंडी जी आपण आता बघतोय त्या अनुषंगाने तुम्ही काय काम करणार आहे? कचरा व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त गाड्या लावून तो कसा नीट त्याची विल्हेवाट लावता येईल हे आम्ही बघू. त्याच्यानंतर स्लम एरियासाठी सुद्धा काही सोयी सुविधा निधी घेऊन आमदार खासदारांचा तोही आम्ही करू. बरं, या सगळ्यामध्ये ना मला प्रश्न तुमच्यासाठी आहे की आज तुम्ही एवढं काम केलं त्यानंतर बरीच अशी चर्चा होती की जे आमदार खासदार आहेत त्यांच्या घरी तिकीट मिळेल असं काहीसं चित्र पण होतं. पण हे सगळं नसताना आज तुम्ही 46 वर्ष काम केलं त्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली. काय सांगाल तुम्ही याबद्दल? आणि तुम्ही मगाशी पण उल्लेख केला या गोष्टीचा की अख्ख्या खानदानातलं हे पहिलं उमेदवारी आहे. आम्ही संघाचं काम वाढवण्यासाठी आमचं सगळं कुटुंब काम करत होतो. राजकीय पार्श्वभूमी आमच्या घरी कुठलीच नाही आहे. आमच्याकडे कुठलाही आमचा नातेवाईक, साधा ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा नाही आहे. मी जी काही निवडणुका लढवल्या ते मीच लढवल्या आहेत. कॉलेज जीवनामध्ये असताना मी निवडणूक प्रखंड विरोध होता, तिथंसुद्धा मी विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. फार मोठं आव्हान होतं BMCC कॉलेजला त्यावेळेला, परंतु त्यावेळेसुद्धा मी निवडणूक लढवली आणि मी चांगल्या मतांनी निवडून आलो. दहशतीच्या विरुद्ध आवाज उठवणं हे माझं कॉलेजपासूनचं ध्येय आहे आणि त्यामुळं त्या ध्येयाच्या विरुद्ध उतरलो. त्यावेळेला मला त्यावेळेला ग्रामीण भागातल्या आलेल्या विद्यार्थ्यांनी मदत केली आणि माझा ऐतिहासिक विजय त्यावेळेला झाला. मला पळून नेणार होते आणि ज्या बंगल्यामध्ये ठेवणार आहे तो बंगला म्हणलं तुम्ही कुणाला आणणार आहे, तेव्हा आम्ही JPला. ते म्हणजे काय येडावेडा झाला काय, JPच्या घरी मी दर रविवारी जेवायला जातो कारण हॉस्टेलला रविवारचं जेवण नसतं आणि त्याची आई आम्हाला गेली 2 वर्ष रविवारी जेवायला घालते. अशी माणसं मिळत गेली. समाजामध्ये गुंडगिरीच्या विरुद्ध कुठल्या चुकीच्या गोष्टी उभं राहिलं तर समाज तुमच्या उभं राहतो मागं. मला त्यावेळेला कॉलेजचे मित्र उभे राहिले आणि माझा पहिला त्यावेळेला विजय त्यावेळेला मिळाला. गुंडगिरीचा विषय आता आलाच आहे तर मग जे काही तुमचे मित्रपक्ष आहेत त्यांनी काही अशी उमेदवारी दिलेली आहे की ज्याच्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही ते उमेदवार आहेत. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ते तुमचे सहकारी असणारे. मग तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघता? शक्यतो कुठल्याही पक्षाने गुंडगिरीची पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये हे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि जर एखाद्या पक्षाने जर गुंडगिरीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर लोकशाही जिवंत मतदान करणाऱ्या नागरिकांच्या हातामध्ये असते. नागरिकांनी अशा उमेदवाराला निवडून देऊ नये अशी माझी कळकळीची उलट विनंती राहील की तुम्ही एखादा उमेदवार असेल त्याचा बायोडाटा चेक करा, त्याची पार्श्वभूमी चेक करा, तो पैसे जे मिळवतो ते कुठल्या मार्गातून मिळवतो ह्याचा सगळा अभ्यास करा. परंतु एखादा माणूस विजयी होतो तो मतदार जे मतदान करतात त्यामुळेच विजयी होत असतो. एखाद्या पक्षाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला उमेदवारी दिली तर मतदार त्या प्रभागातल्या असल्या मतदारांनी त्याला मतदान करायचं का नाही हे मात्र 100% त्याच्या हातामध्ये. त्याचा दोष तुम्ही राजकीय पक्षांना देऊ नका. ज्या प्रभागामध्ये एखादा गुंड विजयी झाला तर त्याला तिथली जनता कारणीभूत आहे. म्हणजे तिथल्या जनतेला मग तो का आवडतो याचा विचार करावा लागेल. ही गुंडगिरी कदाचित ती दुसऱ्या जे लोकांसाठी असेल पण त्या प्रभागातले त्या लोक त्यांना का निवडून देतात हा विचार केला पाहिजे. आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मतदान करू नये अशा मताचा मी आहे. सर्वस्वी निर्णय हा त्या मतदारांचा आहे. त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याला कुठल्या पक्षाने तिकीट दिलं हे गौण आहे ना. मतदारांनी का निवडलं, मतदार ज्या वेळेला होतं फॉर्म भरला जातो त्यानंतर 15 दिवसाचा पिरियड असतो. त्याच्यामध्ये उमेदवारांची माहिती मागवली जाते. तुम्हाला विचारू शकता तुम्ही एखाद्या मतदाराला की तुझं शिक्षण काय, तुझं विजन काय, तुझी पार्श्वभूमी काय आहे, तू गुंडगिरीच्या विरोधात पाऊल उचललं ना काही, हे मतदार का नाही विचारत. मी 4-5 ठिकाणी गेलो, मला लोकांनी विचारलं, म्हटलं माझी 46 वर्षाची पार्श्वभूमी बघा, मला पक्षाने घरी तिकीट आणून दिलं. म्हणजे पक्षाला असं वाटतं ना चांगली माणसं राजकारणात असली पाहिजे. आणि त्यामुळे राजकारणात चांगली माणसं ठेवायची असेल तर मतदारांनी चांगली उमेदवार निवडून दिले पाहिजेत. त्याचा दोष तुम्ही कोणालाही देऊ नका. हे खूप महत्त्वाचं सांगितलं. पण आता तुम्ही कोथरूड प्रभाग म्हणजे तुमची पत्नी ज्या आहेत ते कोथरूड प्रभागातनं निवडणूक लढवत आहेत. तुम्ही आज जवळपास 1978-77 या साली तुम्ही पुण्यामध्ये आला. आज 2026 सुरू झालेलं आहे. हा जो मोठा एवढा बदल आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुणे कसं वाढताना बघितलं? पुणे तर
खूप नंतरची गोष्ट राहिली, कोथरूडच आता इतकं वाढलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की काय मुख्य समस्या आहेत या कोथरूड प्रभागात? कोथरूडच्या समस्या आहे की कोथरूड आता जवळपास दसपटीने वाढत चाललेलं आहे. डहाणूकरसारखं जसं नियोजन झालं, आयडियल कॉलनी जी आमच्यात तर त्यावेळेच्या कॉलनी झाल्या, तशा पद्धतीचं नियोजन सगळ्या कोथरूडमध्ये व्हायला पाहिजे. कुठलंही बांधकाम असेल तर त्याला कॉर्पोरेशनचा अधिकृत परवाना असल्याशिवाय बांधकाम करता कामा नये. कॉर्पोरेशनच्या परवानगीनेच कुठलेही बांधकाम व्हायला पाहिजे, तर रस्ते याच्या सुविधा नीट राहतील. कोथरूडमध्ये होणाऱ्या काही बांधकामांच्यामध्ये अतिक्रमणं झालेली आहेत, त्या अतिक्रमणं वेळीच दूर केली पाहिजे. एक अतिक्रमण टिकलं तर दुसऱ्या अतिक्रमणाचा जन्म आहे. मला असं वाटतं अतिक्रमणाची गोष्ट ही याच्यामुळे सुरू होते. एखादं पहिलं बेकायदेशीर चौकामध्ये एखादी गाडी आली, ती जर वेळीच काढली गेली तर दुसरी गाडी येत नाही. पहिली गाडी टिकते पावभाजीची, दुसरी चहाची टिकते. 2 गाड्या झाली की लगेच 8 दिवसामध्ये 10 गाड्या लागतात. याचा सर्वस्वी दोष हा कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचा आहे. वेळीच त्यांनी अतिक्रमणं थांबवली पाहिजे आणि त्याला प्रतिबंध केला पाहिजे. एकाला एक न्याय, दुसऱ्याला एक न्याय हे लगेच सुरू होतं. मग ती गाडी का ठेवली, माझी का नको? आणि याच्यासाठी संबंधित तिथल्या नगरसेवकांनी कुठला हस्तक्षेप करू नये. गैर गोष्टी घडतात त्याला प्रशासनच जबाबदार आहे किंवा पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी त्यांची ड्युटी बजावली ना तर काहीही घडत नाही. अतिक्रमण झालं तर लगेच गाडी उचललीच पाहिजे. अतिक्रमण जर कुठलं असेल तर कारवाई केली पाहिजे. गरीब असेल काय असेल तर त्याच्या नावाखाली काय नाही. गरिबांनी जगण्यासाठी आता मी पेपर टाकतो ना, अशा अनेक सोर्सेस आहेत पैसा कमवण्याचे. प्रत्येकाने बिल्डर व्हायला पाहिजे असं काही नाही, प्रत्येकाने आर्किटेक्चर व्हायला पाहिजे असं काही नाही. सामान्य याच्यातनं सुद्धा पैसा कमवता का, परंतु याचा अर्थ मी पैसा कमवायचा पण दुसऱ्याला साथ द्यायचा. आज आनंदनगरपासून वनाजपर्यंत फुटपाथवर इतक्या गाड्या लागलेल्या आहेत, पूर्वी या गाड्या नव्हत्यात. ह्या गाड्या उचलण्याचं काम किंवा हे अतिक्रमण काढण्याचं काम हे प्रशासनाचं आहे. पण प्रशासनाने, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची सेवा जर प्रामाणिकपणे बजावली तर कुठल्याही गैरगोष्टी होणार नाही. पुण्यामध्ये आता संपूर्ण पुणे शहरामध्ये अतिक्रमणं गैरबांधकामं झाली आहेत. ही जर कॉर्पोरेशन त्याच वेळेला पाडली असती तर का नाही झाली? आज नदी, पुण्याच्या मुळामोठा नदीच्या कडेला पूर येतो, लोकांच्या बिल्डिंगमध्ये पाणी जातं. मग त्यावेळेला जे परवानगी दिलं त्या अधिकाऱ्यांनी काय केलं? आज रस्त्याच्या 20 फूट ज्या संबंधित नियम आहेत हे जर पाळले असते तर या गोष्टी घडल्याच नसतात. का दरवर्षी पुराचं पाणी ह्याच्यामध्ये जातं? कॉर्पोरेशनचे त्यावेळेचे बांधकाम विभाग काय करत होता? आज तुम्ही 1 to 1 कॉन्टॅक्ट करतात प्रत्येक जणांशी, तुमचा प्रभाग असू दे किंवा इतर तुम्ही जिकडे हा तुमचा पेपरचा व्यवसाय आहे तिथे, तर तिकडे नागरिकांच्या समस्या तुमच्यापर्यंत काय येतात? त्यांच्या काय मागण्या आहेत की पुणेकर म्हणून त्यांना काय वाटतं की या समस्या आमच्या प्रायोरिटीवरती सोडवल्या गेल्या पाहिजे? आमच्या प्रभागामध्ये जर मी सकाळी पहाटे 5:30-6 वाजल्यापासून जातो तर नागरिकांच्या कशा, मलासुद्धा पेपर टाकताना अनेक अडचणी येतात. पूर्वी मी शांतपणे सायकल किंवा गाडीवर पेपर टाकत होतो, परंतु आता लोकांना खराडीला कामाला जायचा असतो आणि तो इतक्या 120च्या स्पीडने निघतो की तो दुसरा काही बघतच नाही ना. आज सकाळी फिरायला येणारे लोक आहे त्यांना सर्वात भेटतं की वेगात जाणाऱ्या 2 व्हीलर्स गाड्या, याला प्रतिबंध व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी योग्य पद्धतीचे हे काय म्हणतात त्याला, दुभाजकांसारखे किंवा काही ना काहीतरीची व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक चौकामधले नागरिकांनी आणि शासनाने सिग्नल बसवून ते सिग्नल पाळण्याची सवय पुणेकरांना लावली पाहिजे. पुणेकरांच्यामध्ये आत्ता सगळ्यात मोठा जर गंभीर धोका असेल तर शिस्त हा नावाचा प्रकार संपत चाललेला आहे. प्रत्येक चौकामध्ये लाल सिग्नल असो, पिवळा सिग्नल असो, बिंदासपणे पुढे जायचं, समोरनं कोणी येत नाही. माझा कॉलेजचा आनंद अवधान एक मित्र संघ संयोजक नळठाप चौकामध्ये हा केवळ तो सिग्नलला लागला म्हणून थांबला, पण तो मागच्याला असं वाटलं की इकडे गाडी नाही, तिकडे गाडी नाही, तिकडे गाडी नाही, त्यामुळे जोरदार गाडी हे झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. पहिल्यांदा पोलिसांचं काम झालं पाहिजे की ट्रॅफिक पोलिसनी चौकामध्ये उभं राहिलं पाहिजे. आज आमचे ट्रॅफिकचे पोलीस कुठल्या तरी चौकामध्ये उजव्या डाव्या बोळाला थांबतात आणि नो एंट्रीतनं कोण येतं आहे का, मला 500चे पावते फाडता येतील का, की त्यातनं मला काही चिरमिर मिळेल का. माझी पहिलाच मागणी असे की ट्रॅफिक पोलिसांनी चौकातच थांबलं पाहिजे ना. चौकात पोलीस दिसला तर निम्म पब्लिक थांबतो, नको बाबा पोलीस आहे, परंतु मला तुम्ही पुण्यातले कुठले आता चौक दाखवा आणि सिग्नलच्या वेळेमध्ये पोलीस चौकामध्ये उभे. हे तुमच्या माध्यमातून हे सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न केला? कुठली गोष्ट मी प्रयत्न करू शकतो, माणसाने काय, शेवटी याला प्रशासनाने यांनी साथ दिली तर ते यशस्वी होतं. अण्णादानीसारख्या माणसाला सुद्धा आता गप्प शांतपणे राळेगण शिंदेला बसावं लागलं, हे त्याचं उदाहरण आहे. पण पोलीस इन्स्पेक्टर, जर इन्स्पेक्टर एखादा चांगला अधिकारी नळठप चौकात किंवा पोटफाटा चौकात जर येऊन थांबला की ऑटोमॅटिक थांबते ना. मी सकाळी रोज बघतो ट्रॅफिक पोलीसवाले गल्लीमध्ये थांबलेत. तुम्ही आत्ता आमच्या मारुती मंदिराचा चौक बघा, ट्रॅफिक पोलीस कुठं कडेला थांबतात की तिकडनं एंट्रीतून कोणी येतं आहे का. त्यामुळं मला असं वाटतं जनतेने आपली ड्युटी जर केली
तर निश्चितपणे याच्यामध्ये बरं, याच्या शेवटाकडे येताना आता मला 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे की तुम्ही बघताय आता एका गोष्टीवरनं श्रेयवाद चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणात म्हटलं होतं की हे जी सगळी पुण्यात जी मेट्रो आलेली आहे ती मनमोहन सिंग यांच्या काळात आलेली आहे. हा तुम्हाला विचारण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही आज 46 वर्ष पक्षाला बघितले, पक्ष वाढताना बघितले, तुम्हाला यावरती तुमचं विजन काय आहे? कारण मुरलीधर मोहोळ म्हटले कालच NDTV मराठीलाच त्यांनी मुलाखत देताना ते म्हटले की हे 2014 नंतर जेव्हा पंतप्रधान मोदी झाले त्याच्यानंतर हे सगळं झालेलं आहे. पण आज तुम्ही बघताय, तुम्ही पक्षाचा एक जुना कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मेट्रोचा श्रेयवाद कोणी घ्यायचा कोण नाही घ्यायचा हा राजकीय यांचा नेत्यांचा विषय आहे. परंतु एखादी चांगली सुविधा, आता एखादा मुलगा 90% पास झाला आणि त्याला एखाद्या शाळेत किंवा कॉलेजला ॲडमिशन मिळाली तर काय तुम्ही प्राचार्याला त्याचं गुढ हे देणार का? त्याला 90% मार्क पडले, त्याने त्याचा फॉर्म भरला आहे, प्राचार्याने त्यावर नसती सही केलेली आहे. मेट्रोच्या विषयासाठी सुद्धा मी असंच सांगेल की मी त्यावेळेला खासदार अनिलराव शिरोळे यांच्याबरोबर होतो. शिरोळे साहेबांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ते अजित पवारांच्याकडं माझ्यासमोर त्यांनी अजित पवारांना हात जोडून विनंती केली होती की आमच्या पुण्याच्या ट्रॅफिकचा विषय सोडायचा असेल तर साहेब आम्हाला मेट्रो मिळाली पाहिजे, मी तुम्हाला विनंती करतो, याच्यामध्ये कुठलाही विचार करू नका. मग शिरोळेंनी पाठपुरावा केलेला होता, अनिल शिरोळेंनी. मग आम्ही केलेली मागणी किंवा एखाद्या नगरसेवकांनी किंवा आमदारांनी केलेली मागणी ही मुख्यमंत्र्यांनी मान्यच करावी लागते ना. त्याच्यात मनमोहन सिंगांचा संबंधच येत नाही ना. पुण्यामधनं जर मागणीच झाली नसती मेट्रोची तर मनमोहन सिंगांनी काय त्यांच्या मनात आणली असती काय मेट्रो? ही पहिली स्थानिक खासदारांनी केलेली चांगली मागणी होती आणि त्या दिवशी मी पूर्ण दिवसभर त्याच्यासाठी होतो. त्यांनी 3-4 फोन अजितदादांचे लागले नाही. मला म्हणत होते JP परत फोन लाव, आणि नंतर फोन लागल्यावर अजितदादांशी बोलले. ते आजही माझ्या डोक्यामध्ये आहे. त्यामुळे अजितदादांनी काही याच्या संदर्भामध्ये बोलू नये. याचं सगळं श्रेय त्यावेळेच्या संबंधित खासदार, भारतीय जनता पार्टीचे निष्कलंक आणि पुण्याच्या ट्रॅफिक सोडवण्यासाठी जे सातत्याने पुढाकार घेतात त्या अनिल शिरोळेंना जातो. त्या शिरोळेंनी त्यावेळेला मेट्रोची मागणी केली. त्यावेळेला पुणे महानगरपालिकेचा ठराव होत नव्हता तर त्यांनी महापौरांना आणि तिथल्या सगळ्या नगरसेवकांना विनंती केली की हा ठराव तातडीने पास केला. हे कुठं प्रकाश जातात येतच नाही. अजित पवारांचा संबंधच कुठं होतं त्यावेळेला? एक तर पुण्याचे आमदार, खासदार यांनी तो ठराव पास केला आणि तो दिल्लीतल्या पंतप्रधानांनी आज पुण्यातल्या अनेक समस्या सांगेल की इथं काँग्रेसचं सरकार होतं परंतु इथलं सरकार इथले महापौर मागणी करायचे आणि अटलजी, अडवाणी किंवा मोदीजी मान्य करतात. त्यामुळे मनमोहन सिंगांनी याचं कृपया श्रेय घेऊ नये. तो माणूस खूप आहे, अर्थतज्ञ चांगला आहे, परंतु पहिली मागणी केली पाहिजे ना. मी आत्ता तुम्हाला कसं म्हणलं की ट्रॅफिक पोलीस चौकात येऊन थांबले पाहिजे ना. ते नाही आणले तर आम्ही आंदोलन करू. तसं ते श्रेय अनिल शिरोळेंनी त्यावेळेला संबंधित सगळ्या लोकांच्या घरी जाऊन हात जोडून विनंती केली होती की दादा, पुण्यामध्ये आमची सत्ता नाही आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे, पण मी खासदार म्हणून तुम्हाला विनंती करतो की मेट्रो ही आली पाहिजे. आणि आता मेट्रो सुरू होऊन खूप दिवस झाले. तो विषय मला असं वाटतं संबंधितांनी सोडून द्यावा. जी नवीन मेट्रो सुरू करायची त्याच्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच्यासाठी अजितदादांनी आम्हाला सहकार्य करावं, अशी माझी कार्यकर्ता म्हणून भूमिका राहील. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न, एकंदरीत तुम्हाला आज 46 वर्षानंतर तुमच्या अख्ख्या कुटुंबातलं हे पहिली उमेदवारी मिळालेली आहे, तर निष्ठावंत म्हणून आज तुम्हाला काय वाटतं? निष्ठावंत म्हणून मला या आनंदाचा, खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की जो विचार घेऊन आम्ही या पक्षामध्ये काम करतो, या पक्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याचा पैसा, गुणवत्ता हे सगळं न बघता त्याची निष्ठा बघितली जाते आणि हा निष्ठेला मिळालेला यश आहे, हा निष्ठेचा विजय आहे. नक्कीच. आपण बघितलं की 46 वर्षांनंतर एका निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे, ती भारतीय जनता पार्टीकडनं आणि कोथरूडमधनं ती मिळालेली आहे. अशा व्यक्तीला ज्यांनी अख्खं पुणे किंवा अख्खं कोथरूड ट्रान्सफॉर्म होताना बघितलं आहे, आज अशा व्यक्तीच्या घरात एक उमेदवारी मिळाली आहे. आणि त्यासोबतच त्यांनी जे त्यांचं मत मांडलं श्रेयवादावरती, ते अगदी सटीक मांडलेलं आहे. कारण त्याच्यावरती त्यांनी म्हटलं की जर मागणीच झाली नाही तर ते इथपर्यंत पोहोचणार कसं? आता या सगळ्या विजननंतर, या सगळ्या भूमिकेनंतर नेमका 16 तारखेला पुणेकरांचा कौल कोणाकडे असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.